हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती स्टिचिंग अँड कुकिंग विथ ज्योती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप इम्पॉर्टंट असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. आज आपण पफ स्लीव्ज आणि पोटली बाही डिझाईन पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण पफ स्लीव्ज पाहूया. आजच्या व्हिडिओमध्ये परफेक्ट पफ स्लीव्ज किती माप टाकायचं हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परफेक्ट म्हणजे पफ स्लीव्ज मी 2 शिवून पाहिल्या. त्यामध्ये काही मला फरक जाणवला तो तुमच्याशी शेअर करणार आहे. तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नॉर्मल बाही अस्तरवर टाकून घ्यायची. नॉर्मल बाही म्हणजे लक्षात घ्या की त्या बाहीला पुढील आकार द्यायचा नाही. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुढील आकार नंतर द्यायचा आहे. पफ स्लीव्ज पेपर कटिंग करत असताना जी आपली बाहीची उंची आहे ती टाकायची आणि त्यामध्ये 2.5 इंच वाढ करायची. उंचीमध्ये 2.5 इंचाने वाढ केल्यानंतर रुंदीलाही 2.5 घ्यायचं आणि बाहीला आकार द्यायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पफ स्लीव्जचं माप टाकायचं. उभं आणि आडवं 2.5 घ्यायचं. हा जो चॉकलेट कलरचा ब्लाउज आहे त्यासाठी पफ मी किती घेतला होता आणि ह्या ब्लाउजसाठी मी किती पफ घेतला होता हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. हे दोन्ही पफ स्लीव्जचे ब्लाउज हे माझे स्वतःचे आहे. हे दोन्ही ब्लाउज मी घालून बघितले, त्यामधील मला काही फरक जाणवला. ही गोष्ट तुमच्याशी शेअर करावी म्हणून हा व्हिडिओ बनवला. चला तर पाहूया या दोन्हीमधील फरक काय आहे. पहिल्यांदा जो मी पफ स्लीव्जचा ब्लाउज शिवला होता त्याची उंची पफसाठी मी 3 इंच घेतली होती आणि त्यानंतर दुसरा जो ब्लाउज शिवला होता त्याची उंची मी 2.5 इंच घेतली होती. येथे तुम्ही बघू शकता पहिल्या पफ स्लीव्जसाठी मी 3 इंच घेतलं होतं म्हणजे जास्त होता आणि नंतर जो पेपर कटिंग केले आहे त्याचा पफ स्लीव्ज हा कमी आहे. या दोन्हीमधील फरक समजण्यासाठी मी तुम्हाला पेपर कटिंग दोन्हीही ब्लाउजचे दाखवले. मला एवढंच सांगायचं होतं की मी जी पफ स्लीव्जसाठी उंची घेतली आहे ती मला ही पर्सनली बरोबर वाटते. कारण ब्लाउज हा मी स्वतः घातला आहे त्यामुळे याच्यातील मला फरक जाणवला. पर्सनली हा जो मी पफ स्लीव्ज ब्लाउज स्टिच केला आहे त्याचीच उंची मला बरोबर वाटली. आपली सिंपल जी बाही असते ती टाकून घ्यायची. त्यानंतर उंचीमध्ये 2.5 इंच वाढवायचा आणि आडवं 2.5 वाढवायचा आणि आकार द्यायचा. हेच माप परफेक्ट आहे. तर दुसरा पफ स्लीव्ज ब्लाउज शिवून घेतला होता त्याच्यासाठी मी उंची 3 आणि आडवं 3 घेतलं होतं. ती उंची मला व्यवस्थित वाटली नाही. आता पुढे पाहूया बाहीला अस्तर कसं जोडायचं. मेन फॅब्रिक हे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सरळ ठेवायचं, त्यावर अस्तर ठेवायची आणि आडवी टीप मारून घ्यायची. त्यानंतर अस्तर पलटून घ्यायचं, दाब टीप मारायची आणि सरळ टीप मारून घ्यायची. त्यानंतर पलटून घेऊन सर्व बाजूनी अस्तरला टीप मारून घ्यायची. अशा पद्धतीने मी सांगितलेल्या मापाने पफ स्लीव्ज एकदा नक्की ट्राय करून बघा. घातल्यानंतर ही खरंच खूप छान दिसणार आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. या संदर्भात काही तुमचे प्रश्न असतील तर विचारू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ आणि टिप्स आणि ट्रिक्स पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझा स्वतःचा अनुभव येथे मी शेअर केला आहे. तुम्ही अशाच पद्धतीने स्लीव्ज स्टिच करा आणि शिवून झाल्यानंतर पफ स्लीव्ज कसा आला आहे नक्की कमेंट करून सांगा, विसरायचं नाही. कारण मलाही बघायचं आहे की तुम्हाला माझी पद्धत आवडली का. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. बाही जोडत असताना अस्तर हे कमी पडलं होतं तर त्या अशा पद्धतीने बाहीला अस्तर जोडून घ्यायचं. अस्तर जोडून झाल्यानंतर मेन फॅब्रिक हे आपण जास्त घेतलं होतं हे इथे कट करून टाकायचं. सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे पफ स्लीव्जसाठी उंची 2.5 आणि आडवी रुंदीमध्ये 2.5 घ्यायचं हे तुम्हाला सांगितलं. पण त्याचबरोबर स्लीव्जला चुन्या कशा द्यायच्या हे व्हिडिओमध्ये मी आज सांगणार आहे. पफ स्लीव्जला चुन्या घेण्यासाठी आपण 2.5 घेतलं होतं तेथे फॅब्रिक थोडंसं कट करून घ्यायचं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बाहीचा मध्य काढायचा. पफ स्लीव्जला चुन्या घेत असताना मशीनच्या बाजूला चुन्या घ्यायच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. दुसऱ्या बाजूने चुन्या देत असताना त्या चुन्या आपल्या बाजूने द्यायच्या आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने चुन्या दिल्या आहेत. पहिली जी चुनी दिली आहे ती बॅक पार्टला मशीनच्या बाजूने द्यायची आहे आणि दुसरी जी चून दिली आहे ती पुढच्या बाजूला आपल्या बाजूने द्यायची. हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने पफ स्लीव्जला तुम्ही जर चुन्या दिल्या तर
ब्लाऊज खरंच खूप छान दिसणार आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. पफ स्लीव्ज कंप्लीट झाल्यानंतर बाहीच्या खालच्या बाजूने पोटली बसवून घ्यायची आहे. हा जो ब्लाऊज स्टिच केला आहे तो गडवाल साडीवरचा आहे. तर ब्लाऊजचा कलर आहे बॉटल ग्रीन आणि साडीचा कलर आहे मरून. तर येथे साडीच्या कलरच्या पोटल्या बसवून घेतल्या. पोटली तयार करत असताना अस्तर हे मी चौकोनी एक समान कट केलं आणि त्याचे बॉल तयार केले आणि मेन फॅब्रिक मध्ये घालून पोटली तयार करून घेतल्या. या पोटल्या 1-1 इंचावर लावून घ्यायच्या. अशा पद्धतीने पोटल्या लावल्यानंतर ब्लाऊज खरंच खूप छान दिसतो. पोटली बसवत असताना सिंगल फूट यूज करायचा आहे. याचा वापर केल्याने पोटली व्यवस्थित बसवता येतात. अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पोटली बसवून घ्यायच्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट करून विचारू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि माझे व्हिडिओ पाहत रहा. ओके बाय, टेक केअर.